मी शौनक. 2 वर्षापूर्वी माझे निधीशी लग्न झाले होते. माझा संसार अतिशय छान चालला होता. पण एक दिवशी अचानक मला माझ्या बायकोचा भूतकाळ कळाला आणि माझ्यावर आभाळच कोसळलं. काय होता माझ्या बायकोचा भूतकाळ, तुम्हीही जाणून घ्या. शौनकचा संतप्त आवाज ऐकून निधीला धक्काच बसला. त्याचा मूड खराब होता. ती वाट पाहत होती कधी तो येईल आणि आपला राग त्याच्यावर काढेल. कारण आज सकाळी ऑफिसला जाताना शौनकने संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊयात असे वचन दिले होते. त्यानंतर आपण आज खरेदी करूयात आणि आज हॉटेलमध्ये जेवणही करूयात असे त्याने सांगितले आहे. संध्याकाळी 6च्या आधी घरी पोहोचण्याचे त्याने आश्वासन दिलं होतं. 4 वाजल्यानंतर निधीने शौनकला त्याच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन आला नाही. प्रत्येक वेळी तो फोन कट करत होता. तिला समजू शकलं नाही की काय प्रकरण आहे. त्याला लवकर यायचं नसतं तर त्याने नकार दिला असता. फोन वारंवार डिस्कनेक्ट करणं म्हणजे काय? संध्याकाळी 5 वाजल्यापासून निधी निघण्याच्या तयारीत होती. मला कळत नाही की त्याला ऑफिसवरून यायला उशीर होतोय की मित्रांसोबत तो फिरायला जातोय. बरं, तिचा मूड खराब होऊ लागला होता. खोलीचे दिवे लावायचेही तिला आठवत नव्हते. निधीने शौनककडे पाहिले. शौनकचा चेहरा रागाने लाल झाला होता. आज तिच्या 2 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात पहिल्यांदाच ती शौनकला एवढं रागवलेलं पाहत होती. तिचा राग विसरून निधी आश्चर्याने म्हणाली, काय झालं आहे तुला? मी इतका वेळ झालं तुझी वाट पाहत आहे. मी कितीतरी वेळा तुला फोन केला, पण तू फोन कट केलास. काय झालं आहे नक्की? खूप मोठी गोष्ट आहे. तू माझा विश्वासघात केला आहेस. तुझ्या आई वडिलांनी माझा विश्वासघात केला आहे. फसवणूक. कसली फसवणूक? निधीच्या हृदयाचे ठोके वाढतच गेले. शौनक म्हणाला, आज मला तुझ्या फसवणुकीबद्दल कळले की तुझं लग्नापूर्वी विनीत नामक व्यक्तीसोबत अफेअर होतं. हे ऐकून निधीला धक्काच बसला. ती शौनकच्या नजरेस नजर देऊ शकत नव्हती आणि ती इकडे तिकडे पाहू लागली. आता गप्प का बसली आहेस? आपल्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत. इतके दिवस माझी फसवणूक होत होती. मला माहीतच नव्हतं की मी माझा हक्क मानत असलेला देह दुसऱ्याने आधीच मिळवला होता आणि तो देह मला देण्यात आला होता. नाही, तू चुकीचं बोलत आहेस शौनक. तुझं विनीतवर प्रेम नव्हतं का? तू त्याच्याबरोबर बाहेर फिरत नव्हती का? तुम्हा दोघांचं लग्नही ठरल्या जमा होतं. हे सर्व म्हणून मला आज कळलं, नाहीतर मी नेहमी फसव्या दुनियेमध्ये राहिलो असतो. हे ऐकून निधीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, तुझा कोणीही विश्वासघात केला नाही. माझ्या नशिबाने माझा विश्वासघात केला आहे. विनीत आता या जगात नाहीये. हो, ते मला माहीत आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम होतं हे खरं आहे ना? आतापर्यंत का नाही सांगितलं मला हे? निधी गप्पच राहिली. आता तू इथं राहायचं नाहीस. तुझ्यासारख्या चारित्र्यहीन आणि फसव्या बाईला मी माझ्या घरात ठेवणार नाही. शौनक, मी चारित्र्यहीन नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा प्रियकर मेला आहे. तुझे आई वडील अजून जिवंत आहेत. जा, तू त्यांच्याकडेच जा. मला तुझं तोंडही बघायचं नाही. तुझ्या फसव्या आई वडिलांना म्हणावं त्यांच्या फसव्या मुलीला घेऊन जायला सांगा. निधी सगळं सहन करू शकत होती, पण आई वडिलांचा अपमान सहन करणं तिच्या नियंत्रणाबाहेर होतं. ती अचानक म्हणाली, तू माझ्या आई वडिलांना शिव्या का देतोयस? ते फसवणूक करणारे नाहीत. मग त्यांनी का सांगितलं नाही? असे म्हणत शौनकने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ठीक आहे, आता मी इथे एक क्षणही थांबणार नाही, म्हणत निधीने काही कपडे एका पिशवीत भरले आणि शांतपणे खोलीतून बाहेर पडली. निधी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. रात्री 10:30 वाजता ट्रेन आली. 3 वर्षापूर्वी एक दिवशी निधी काही जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाजारात गेली होती. तिच्या हातात मोबाईल होता. तेवढ्यात एका मुलाने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि पळू लागला.
ती लगेच ओरडली, पकडा पकडा, चोर, माझा मोबाईल. तिथून जात असताना एक तरुण धावू लागला. त्या मुलाने मोबाईल फेकून पळ काढला होता. तरुणाने मोबाईल परत केल्यावर निधीने हसून त्या मुलाचे आभार मानले. तो तरुण म्हणजेच विनीत, ज्याच्यासोबत निधी प्रेमाच्या वाटेवर निघाली होती. कुणास ठाऊक होते की पुढे काय होणार आहे ते. एक दिवस निधीने तिच्या आईला सांगितलं होतं की विनीत तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. विनीतच्या पालकांनीही या नात्याला होकार दिला. पण त्या दिवशी अचानक मोटारसायकलवरून जाताना ट्रकने विनीतला चिरडले. हे कळताच निधीचा स्वप्नातील महाल वाळूच्या घरासारखा कोसळला. विनीतच्या मृत्यूनंतर निधी कित्येक महिने दुःखाच्या सागरात बुडून राहिली. त्या दिवशी वडिलांनी सांगितलं होतं की शौनक एक खूप चांगला मुलगा आहे. त्याचं स्थळ आलं आहे. तो खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो. निधीचं शौनक सोबत लग्न झालं. एका रात्री शौनक तिला म्हणाला होता, तू खूप सुंदर आहेस निधी. मला तुझ्यासारखी घरगुती आणि सुंदर बायको हवी होती. माझी स्वप्न सत्यात उतरली. निधी जेव्हा जेव्हा शौनकच्या मिठीत असायची तेव्हा ती अचानक या विचाराने थरथरायची की शौनकला एखाद्या दिवशी विनीतची माहिती मिळाली तर काय होईल. शौनक तिला माफ करेल का? नाही, शौनक तिला कधीच माफ करणार नाही. कारण या बाबतीत सर्व पुरुष समान असतात. मग मी त्याला सांगू का? नाही, आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड का मारावी? आज शौनकला कळले आणि तिला ज्याची भीती वाटत होती ते घडले. पण तो संशय, द्वेष आणि अज्ञातात कसा जगणार? सकाळी निधी आई बाबांकडे गेली होती. त्यानंतरही शौनकचा राग वाढतच चालला होता. तो सोप्यावर पसरला. फसवणूक करणारी तिला कोण वाटतं? आज कळलं हे बरं झालं. नाहीतर किती दिवस फसवणुकीत ठेवलं असतं माहीत नाही. तो मनाशीच पुटपुटत होता. 2-3 दिवसात शेजारच्या सगळ्यांना कळले. मोलकरीण कमला स्पष्ट म्हणाली, हे बघा सर, मी आता इथं काम करणार नाही. ज्या घरात बाई नाही तिथे मी काम करत नाही. तुम्ही माझा हिशोब करा. शौनक कमलाला समजावत म्हणाला, हे बघ, काम सोडू नकोस. अजून 100-200 रुपये वाढव. नाही सर, माझी पण अडचण आहे. मी इथे काम करणार नाही. जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत काम करत राहा कमला. कमला म्हणाली, नाही सर, मी एक दिवसही काम करणार नाही. 4-5 दिवस झाले एकही मोलकरीण सापडली नाही. तेव्हा शौनकची मोठी अडचण झाली. सकाळी घर आणि भांडी साफ करून संध्याकाळी ऑफिसमधून थकून परत येताच बेडवर झोपायचा. त्याला स्वयंपाक कसा करायचा हे माहीत नव्हतं. कधी कधी तो बाहेरूनच खाऊन यायचा. दिवस कसा तरी निघून जायचा. पण अंथरुणावरून पडून झोपायचा प्रयत्न केला की झोप डोळ्यापासून कोसो दूर असायची. निधीची आठवण येताच तिच्याबद्दलचा राग आणि द्वेष वाढायचा. रात्री उशिरापर्यंत झोप न लागल्याने शौनक दारूच्या नशेत बुडालेला असायचा. त्याला निधीला विसरायचं होतं. जितका तो निधीला विसरण्याचा प्रयत्न करत होता तितकीच त्याला तिची आठवण येत होती. एका रात्री दारूच्या नशेत असलेल्या शौनकने निधीचा मोबाईल नंबर डायल केला आणि म्हणाला, माझ्याशी विश्वासघात केल्याबद्दल तुला लवकरच शिक्षा होईल. मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा तिरस्कार करतो. मी तुला घटस्फोट देईन. मला चारित्र्यहीन आणि कपटी बायको नको आहे. आता तू त्या विनीतच्या दुःखात आयुष्यभर रडत राहा. तिकडून काहीच उत्तर मिळालं नाही. तू ऐकत आहेस ना की बहिरी झाली आहेस आता? मद्यधुंद अवस्थेत शौनक तिला म्हणाला, तू दारू प्यायला आहेस का? तिकडून आवाज आला, हो, मी नशेत आहे. मी रोज पितो. ही माझी इच्छा आहे. मला विचारणारी तू कोण आहेस? तू लबाड आहेस. तिथून फोन बंद झाला. शौनकने फोन बाजूला फेकून दिला आणि बराच वेळ बडबडत राहिला. ऑफिस आणि शेजारच्यांच्या काही सहकार्यांनी शौनकला समजावून सांगितले की दारूच्या नशेत आपले आयुष्य उद्ध्वस्त करू नको. दारू हा या समस्येवरचा उपाय नाही.
पण शौनकवर त्याचा काही परिणाम झाला नाही. दारूच्या नशेत तो बुडू लागला. एक दिवशी संध्याकाळी शौनक घरी दारू पिण्याच्या तयारीत असताना दारावर टकटक झाली. शौनकने गडबडलेला चेहरा केला आणि म्हणाला, कोण आले मूड खराब करायला आता? शौनकने उठून दरवाजा उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याचा जुना मित्र अनिल पत्नी सीमा सोबत समोर होता. ये अनिल, अरे मित्रा, आज इथला रस्ता कसा विसरलास? सरळ दिल्लीहून येतोयस? शौनकने विचारले. हो, आज घ्यायचं ठरवलं होतं. मी तुला 2-3 वेळा फोन केला पण बोलता आलं नाही. ये आत ये, शौनक हसत म्हणाला. शौनकने टेबलावर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या, ग्लास आणि खाद्यपदार्थ उचलले आणि बाजूला ठेवले. अनिल आणि सीमा सोफ्यावर बसले. अनिल आणि शौनक चांगले मित्र होते, पण तो अनिलच्या लग्नाला जाऊ शकला नाही. आज दोघंही पहिल्यांदाच त्याच्याकडे आले होते. शौनकने सीमाकडे पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. सीमा यांना 3 वर्षापूर्वी आग्रा येथे तो भेटला होता. जेव्हा अनिल आणि शौनक लाल किल्ल्यावर आले होते, एक म्हातारा त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, शेठ, आग्र्याला भेटायला आलात का? हो, अनिल म्हणाला. तुला काही छंद आहेत का? म्हातारा म्हणाला. दोघंही एकमेकांकडे मुकपणे बघत होते. शेठ, तुम्ही माझ्यासोबत या, ती खूप सुंदर आहे. तिचं वय जास्त नाही. कधी कधी ती तुमच्यासारख्या बाहेरच्या माणसांना खुश करते, म्हातारा म्हणाला होता. दोघंही म्हाताऱ्याला घेऊन एका जुन्या घरात पोहोचले. तीक्ष्ण वैशिष्ट्य असलेली एक सुंदर गडद कातडीची मुलगी तिथे बसली होती. अनिल त्या मुलीसोबत रूमवर गेला होता. ती मुलगी सीमा होती, आता जी अनिलची बायको होती. अनिलने त्या वेश्या मुलीशी लग्न केले का? अशी कोणती मजबुरी होती ज्याने अनिलला असं वाटलं की अशा मुलीशी लग्न करावे म्हणून? वहिनी दिसत नाहीयेत, अनिलने शौनकला विचारले. ती तिच्या माहेरच्या घरी गेली आहे. शौनकच्या चेहऱ्यावर द्वेष आणि रागाच्या रेषा पसरू लागल्या. म्हणूनच तू दारू पिण्याची पार्टी करतोयस मित्रा. तू दारूला पाहून पळून जायचा, मग असं काय झालं? काही विशेष नाही, मला फक्त प्यावंसं वाटलं. 2 पेग घेण्याचा विचार केला. शौनक उठला आणि म्हणाला, मी तुझ्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो. अरे भाऊ, जेवणाची काळजी करू नकोस. सीमा जेवण बनवेल आणि जेवणाआधी चहाही करेल. ती किचनच्या कामात तरबेज आहे, अनिल म्हणाला. शौनक गप्प राहिला, पण त्याच्या मनात प्रश्न घुमत होता की अनिलने सीमाशी लग्न का केले. सीमा उठून किचनमध्ये गेली. शौनकने अनिलला हकीकत सांगितली की त्याने निधीला घराबाहेर का काढले. अनिल म्हणाला, तुझी वहिनी सीमाला ओळखलंस का? हो, मी ओळखतो, पण ही तीच व्यक्ती आहे का? आपण दोघंही आग्र्याला फिरायला गेलो होतो तेव्हा भेटली होती. हो शौनक, ही तीच सीमा आहे. सीमामध्ये मला काय ओढ आणि निरागसता दिसली माहीत नाही की मी तिच्याशी बोलायला माझं मन आसुसलेलं होतं. मी खोलीत गेलो. बेडवर बसून तिला मी विचारलं, तुझं नाव काय? हे ऐकून ती म्हणाली, हे कळाल्यावर काय करणार? तुम्ही ज्या कामासाठी आलात ते करा आणि जा. मग मी म्हणालो, नाही, मला त्या गोष्टीत फारसा रस नाही. मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. ती म्हणाली, तुला माझ्याबद्दल का जाणून घ्यायचं आहे? तुला काय माझ्याशी लग्न करायचं आहे का? जेव्हा तिने माझ्याकडे बघितलं आणि हे बोलली तेव्हा मी पूर्णपणे स्तब्ध झालो. मी तिला विचारलं, आधी मला तुझ्याबद्दल सांग. तिनं सांगितलं, माझं नाव सीमा आहे. तो माझा काका आहे, ज्याने तुला इथं आणलं आहे. आग्रा फतेहाबाद येथे एक गाव आहे. आम्ही तिथले रहिवासी आहोत. माझ्या आईवडिलांचा बस अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मी माझ्या घरी राहू लागले. मी 12वी मध्ये शिकत होते. एक दिवशी काकांनी मला आग्रा येथे आणून जबरदस्ती या कामात ढकललं. काकाकडे थोडी जमीन आहे ज्यात 1 वर्षाचं धान्य होतं. इतर वेळी काका मला इथं घेऊन येतात. मी तिला विचारलं, काकांनी तुला या कामात ढकललं तेव्हा तू विरोध केला नाहीस? ती म्हणाली, मी विरोध केला होता. मी खूप विरोध केला होता. एक दिवशी मी यमुनेत जाऊन उडी मारली होती.
तेव्हा मला कुणीतरी वाचवलं होतं. मी एकटी कुठं जाणार? हिसकवायला हजारो हात होते आणि परत तेच घडलं. मला माझ्या काकांना सामोरं जावं लागलं. मग मी तिला विचारलं, काकाने तुला या दलदलीत ढकलण्याऐवजी तुझं लग्न का केलं नाही? ती म्हणाली, मला माहीत नाही. हे ऐकून मी काहीतरी विचार करू लागलो. मग तिनं विचारलं, काय विचार करतीयस? तू माझी काळजी करू नकोस. आणि काही विचार करून मी म्हणालो, सीमा, मी तुला या दलदलीतून बाहेर काढेन. ती म्हणाली, सोडा शेठ, मस्करी का करताय? पण माझा निश्चय झाला होता. मी तिला म्हणालो, मी तुला हे करू देणार नाही. मी तुझ्याशी लग्न करेन. सीमाच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे हास्य होते. एके दिवशी मी सीमाच्या काकांशी बोललो. आम्ही दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. मी सीमाला तिच्या मागच्या आयुष्याची आठवण करून दिली नाही. तिला अशा दलदलीतून बाहेर काढल्याबद्दल ती माझ्यासाठी किती कृतज्ञ आहे याची तिने स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. हे ऐकून शौनकला आश्चर्य वाटले. तो अनिलकडे एकटक पाहत होता. सीमाच्या अंगाशी कितीच जण खेळले असतील कुणास ठाऊक. अखेर अनिलने हे सर्व कसं सहन केलं? अनिलच्या छातीत हृदय नाही का? अनिलवर कोणतीही सक्ती नव्हती, तरीही त्याने सीमाला स्वीकारलं. अनिल म्हणाला, मित्रा, प्रत्येकाकडूनच चुका होतात. कधीतरी कुणाला तरी माफ करण्याचा प्रयत्न करा. चुकीची शिक्षा कोणीही देऊ शकतं, पण माफ ज्यांचं मन मोठं असतं तेच करू शकतात. जो पडला असेल त्या सगळ्यांनाच फटका बसतो, पण उचलायला मदतीचा हात दिला तर तो कायम कृतज्ञ राहतो. मग सीमाने एका ट्रेमध्ये चहाचा कप आणि थोडं अन्न आणलं. ती ते आणत म्हणाली, चहा घ्या. शौनकला धक्काच बसला. सीमाच्या डोळ्याला तो नजर देऊ शकला नाही. तो स्वतःला खूप लहान वाटू लागला होता. निधीला घरातून बाहेर काढून आपण खरोखरच मोठी चूक केली असे त्याला वाटले. तो संशयाच्या जाळ्यात फारच अडकला होता. आज त्या सापळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. तो स्वतःचा द्वेष करत होता. शौनक शांतपणे चहा पित होता. अनिल म्हणाला, आता जास्त विचार करू नकोस. तू जाऊन वहिनीला उद्याच घेऊन ये. सगळ्यात आधी ही दारू उचलून फेकून दे. वहिनी आल्यावर तुला याची गरज लागणार नाही. दारू तुला पोकळ बनवेल आणि ती तुला उद्ध्वस्त करेल. वहिनींच्या आठवणीत झुरण्याने जगणे कठीण होईल. स्वतःला संशयाच्या अंधारात असं भटकायला सोडू नकोस. मित्रा, थोडा त्याग करून बघ. असो, यात बहिणींचा अजिबात दोष नाही. अनिल बरोबर आहे असं शौनकला वाटलं. निधीला घराबाहेर हाकलून त्याने आधीच चूक केली होती. आता तो घटस्फोट घेण्याची दुसरी चूक करणार होता. अवघ्या काही दिवसात त्याचे आणि त्याच्या घराचे काय झाले होते? आयुष्याचा प्रवास अजून खूप लांब आहे. आम्ही 4 दिवसांनी परतल्यावर वहिनीला भेटू, अनिल म्हणाला. शौनकने मोबाईल फोन ऑन केला आणि दुसऱ्या खोलीत जाऊन निधीला फोन करून परत येईन असं सांगितलं. अनिल आणि सीमा हसले आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. शौनकने निधीला फोन केला. तिथून निधी म्हणाली, हॅलो. कशी आहेस निधी? शौनकने विचारले. मी ठीक आहे. घटस्फोटाचे पेपर कधी पाठवताय? निधी, घटस्फोटाबद्दल बोलू नकोस. त्या दिवशी मी तुला घरातून हाकलून दिले होते. याचे मला वाईट वाटते. तेव्हा मी फोनवर काय बोललो होतो माझं मलाच कळत नव्हतं. मला त्या चुकीचा खूप पश्चाताप झाला. तुम्ही नशेत बोलत आहात का? मला माहित आहे की तू आता रोज दारू प्यायला लागला आहेस. नाही निधी, मी आता नशेत नाही. आज मी प्यायलो नाही. तुझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. माघारी येऊन आता आपलं घर सांभाळ प्लीज. मी उद्या येतोय तुला घ्यायला. तिथून निधीचं उत्तर आलं नाही. निधी, तू गप्प का आहेस? निधीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नाही निधी, नाही. मी तुला आता रडू देणार नाही. मी उद्या येईन आणि आई बाबांचीही माफी मागेन. फक्त एका रात्रीची गोष्ट आहे. मी उद्या संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे पोहोचेन. मी वाट पाहेन. तिथून निधीचा आवाज आला. शौनकने फोन बंद केला आणि हसत हसत अनिल आणि सीमाकडे ही माहिती देण्यासाठी आला. आज अनिल आणि सीमामुळे त्याचा संसार
वाचला होता. असे मित्र कायम सर्वांच्या जवळ असायला हवेत.